मुंबईच्या पवईमध्ये एका व्यक्तीने काही मुलांना रूममध्ये बांधून ठेवलेलं होतं। काही मुलांना या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं आहे। व्यक्ती मानसिक आजारी असल्याची माहिती यामध्ये मिळते। स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है। लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है। कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो। बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। अक्षय, नेमकं हे काय प्रकरण आहे? नक्की निखिल, आपण पाहू शकतो की पवईमधल्या LNT गेट नंबरच्या 5च्या समोर असणाऱ्या या स्टुडिओमध्ये काही मुलांना या व्यक्तीने जे आहे ते आता बंदिस्त करून ठेवलेल्याचं असल्याची प्राथमिक माहिती मिळते। या सगळ्या मुलांना खरं तर ऑडिशनसाठी त्या व्यक्तीने बोलवलेलं असल्याचं कळतंय आणि या सगळ्या मुलांचे पालक देखील या सगळ्या स्टुडिओच्या बाहेर असल्याचं आपल्याला त्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय। आणि या व्यक्तीने त्या मुलांना जे आहे ते आतमध्ये बंदिस्त करून ठेवलंय। त्या व्यक्तीचा आता आपण व्हिडिओ सुद्धा संपूर्ण माध्यमांवर ऐकला TV9 वरती। त्याने सगळी स्वतःची माहिती जी आहे ती समोर ठेवली आहे। मला लोकांशी बोलायचं आहे, मला बोलू द्या, अशा पद्धतीचं तो संदेश जो आहे तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या व्यक्तीकडनं दिलं जात आहे। परंतु आता घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेले आहेत। स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दाखल झालेले आहेत। त्या व्यक्तीबरोबर चर्चा करण्याकरता सगळं पोलीस दल जे आहे ते आता प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। परंतु अतिशय भयावह ही घटना आहे। खरं तर मुंबईमधल्या अशा गजबजलेल्या भागामध्ये जवळपास 10हून अधिक मुलांना आतमध्ये स्टुडिओमध्ये बंदिस्त करण्यात आलेलं आहे। त्यांच्या डिमांड्स काय आहेत त्या व्यक्तीच्या अजून देखील त्यांनी समोर ठेवलेली नाही आहेत। त्यामुळे त्याच्या डिमांड्स काय असतील पोलिसांच्या चर्चेच्या दरम्यान हे आपल्याला यापुढे कळेल। नक्कीच अक्षय, या सगळ्यामध्ये आता पोलीस नेमकं काय करतायत? किती मुलांना रूम मध्ये डांबून ठेवण्यात आलेले आहेत? ही मुलं कुठली आहेत? काय माहिती मिळते या संदर्भात? निखिला, खरं तर पवईमध्ये ही घटना घडली आणि पवईच्या आजूबाजूच्या अंधेरी असेल, गोरेगाव असेल, मालाड असेल, ह्या सगळ्या वेस्टर्न सबमधले ही मुलं जी आहेत ती आतमध्ये या बंदिस्त झालेली आहेत, अडकलेली आहेत या माणसाकडनं, अशी माहिती जी आहे ती मिळते। कारण की त्या सगळ्या त्या सगळ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना ऑडिशन ऑर्गनाईज केलेलं होतं त्या स्टुडिओमध्ये आणि त्या ऑडिशनसाठी हे सगळे जे मुलं आहेत ते आपल्या पालकांसोबत आलेले होते। परंतु पालकांना मात्र त्या स्टुडिओच्या बाहेर ठेवण्यात आलेलं होतं आणि नंतर ही सगळी मुलं जी आहेत ती स्टुडिओमध्ये गेलेली होती आणि स्टुडिओमध्ये गेल्यानंतर या मुलांना बंदिस्त करण्यात आलेल्याची माहिती जी आहे ती आता प्राथमिकरित्या मिळते। नक्कीच अक्षय, ही जी व्यक्ती आहे तिच्याशी काही संपर्क साधण्याचा पोलिसांकडनं काही प्रयत्न करण्यात आलेला आहे? स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। कारण की जे आतमध्ये अडकलेले विद्यार्थी आहेत त्यांचे पालक मात्र भयभीत झालेल्या स्वरूपात आहेत आणि त्या सगळ्या पालकांनी आपल्या पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर पोलीस थेट घटनास्थळी धावून आलेले आहेत। आपण काही दृश्य देखील पाहू शकतो की त्या सगळ्या स्टुडिओच्या जी समोरची काच आहे त्या काचेवरती काही विद्यार्थी जे आहेत ते हात आपटताना देखील पाहायला मिळतात आहेत। ते बाहेर येण्याची विनवणी जी आहेत ते काचेच्या आतमधून करताना पाहायला मिळतात। त्यामुळे हे सगळे पालक जे आहेत ते भयभीत झालेले होते आणि आता मात्र
पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस त्या व्यक्तीशी त्याची काही त्याचे काही डिमांड्स आहेत या सगळ्या संदर्भात जाणून घेण्याकरता त्याच्यासोबत चर्चेसाठी आलेलं असल्याचं पाहायला मिळतं. त्याशी संवाद साधणार आहे. नक्कीच. अक्षय, तुम्ही थोडंसं थांबा. पुन्हा एकदा आपण पाहूयात की पवईमध्ये एका व्यक्तीनं काही मुलांना रूम मध्ये डांबून ठेवलेलं आहे. ऑडिशनसाठी म्हणून या मुलांना बोलावण्यात आलेलं होतं. सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है। कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। तर मुंबईतल्या पवईमध्ये एका व्यक्तीनं काही मुलांना रूम मध्ये डांबून ठेवलेलं आहे. 15 ते 20 मुलांना खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आले. संबंधित व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची देखील माहिती मिळते. स्थानिक पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है। कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। तर दिनेश गोसावी आहेत, ज्यांनी ही सगळी घटना पाहिलेली आहे. दिनेशजी, स्वागत तुमचं. काय नेमकं घडलं तिकडे? आता ते मुलांना बाहेर काढलंय पोलिसांनी. सर्व दिनेशजी, मुलांना थोडंसं थांबवते तुम्हाला. मुलांना सोडून देण्यात आल्याची आता माहिती मिळते. मुंबई पोलिसांकडनं ही माहिती देण्यात आली आहे. या मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. पवईमध्ये त्या व्यक्तींना 15 ते 20 मुलांना डांबून ठेवलं होतं, मात्र आता या मुलांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळते. दिनेशजी, आता मुलांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळते, मात्र नेमकं काय घडलं होतं? किती वाजता ही घटना घडली? शूटिंग सुरू झाली होती त्यांची 10 वाजता. आता त्यांनी साधारण 1 वाजल्यापासून त्यांना डांबून ठेवलं होतं आणि आता पवई पोलीस स्टेशन आणि साकीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य करून त्या सर्व मुलांना बाहेर काढलेलं आहे. पण आतमध्ये बरंच असं रक्त वर सांडलेलं होतं. पालकांना पण आतमध्ये कोण कुठले पालक काय समजत नाही, ते गर्दी झालेली इकडे. पण ती मुलं सगळी सुखरूप बाहेर आलेली आहेत. पोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आता त्या मुलांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या मुलांना तिथे बसवलेलं आहे. आणि ते पालकही आतमध्ये आणि मुलंही आतमध्ये आहेत. म्हणजे सुखरूप बाहेर आलेले आहेत. पोलिसांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. जी, ज्या माणसाने बोलावलं होतं ती एकच व्यक्ती होती का? कारण त्या व्यक्तीने म्हटलंय की आणखी माझ्याबरोबर काही लोक आहेत. पण आता ते दिसलं नाही, कारण ते अँब्युलन्समध्ये एका व्यक्तीला टाकून घेऊन गेले. रक्तबंबाळ झालेला होता तो व्यक्ती. आता ते बाकीचं तर काय आपल्याला एवढं गर्दीमध्ये दिसत नाही, पण ते पालक वगैरे सगळे रडतात. सगळ्या मुलांना भेटून वगैरे इमोशनल झालेत सगळे सर्व लोक इकडे. बरं, किती मुलं होती यामध्ये? आता तर इथे तर दिसत आहेत, आता 10-20 तर दिसतात आहे मॅडम.
जी कुठल्या कुठल्या भागात ना, फक्त मुंबईतलीच, मुंबईच्या परिसरातली सगळी मुलं नाही, होती? मुंबईमध्ये असं बरं वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. कोणी वसईचे आहेत, कोणी वाशीचे आहेत, कोणी पनवेलचे आहेत, कोणी अंधेरीचे आहेत. अशी वेगवेगळी मुलं आहेत, सगळी लहान लहान मुलं आहेत. बरं, म्हणजे किती वयोगटातली मुलं आहेत? म्हणजे अगदी लहान मुलं आहेत? 15 वर्षाच्या आतील आहेत सर्व, 15 वर्षाच्या आतील. 15 वर्षाच्या आतील सगळी ही मुलं आहेत? हो. हा, जास्तीत जास्त 10 वर्ष आतमधलीच पकडा तुम्ही. बरं. आणि ह्यांना सांगितलेलं की तुम्हाला शूटिंग पिक्चर मध्ये कामाला लावू, असं करून त्यांना शूटिंगला ऑडिशनला बोलवलं होतं.